आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। बाह्य रिंग रोड भूसंपादनावर शेतकऱ्यांचा आक्रोश, योग्य मोबदला व न्यायाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रस्तावित बाह्य रिंग रोड प्रकल्पासाठी मखमलाबाद परिसरातील शेतजमिनीचे भूसंपादन सुरू असून या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत शेतकऱ्यांच्या भावना आणि अडचणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर मांडण्यात आल्या। भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि न्याय मिळावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या हक्काशी कोणतीही तडजोड होऊ नये अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली। या बैठकीस खासदार शोभाताई बच्छाव, आमदार राहुल ढिकले, अर्पिता ठुबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार अमोल निकम, नगरसेवक वाळूअप्पा काकड, सागर गायकवाड तसेच गणेश विश्वनाथ पिंगळे, अरुण पिंगळे, मोतीराम पिंगळे, तानाजी पिंगळे, धनंजय काकड, शंकर काकड, विकास पिंगळे, नवनाथ काकड, हिरामण काकड, सचिन पिंगळे, विजय पिंगळे, शांताराम पिंगळे, दत्ता गांगुडे, रावसाहेब शिंदे, सतीश पिंगळे, गणेश रमेश पिंगळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। बाह्य रिंग रोड प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी बैठकीत जोरदारपणे करण्यात आली।